काय बोलली तुला मम्मी? काय नाही बोलली? काय बनवलं आज? तुला पण नाही चांगलं बनवलं तरी नाव ठेवणारच आहे. तसलेच आहेत तुम्ही. आज आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत. वाळुंज फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हा आमचा मुलगा गौराम संदीप वाळुंज. आणि मेन आमचं कॅरेक्टर कुठे आहे? आमचं कॅरेक्टर इथे तर बनचं इथे. श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या घरात काय काहीतरी नवीन करत असतात, उपास सोडायला वगैरे. तर आमच्या बायकोला पण खूप हौशी आहे. जेवण बनवायला एक नंबर आहे. हे बघ मग पोरगा पण सांगा, बाळा जेवण कशी बनवती? मस्त आज भजी बनवते आज. हा, आज पण काहीतरी नवीन बनवणार आहे. हा, कालच भाजी लय दिवसापासून बोलत होती मला आळूच्या वड्या खायच्या. मी कोथिंबीर आणत होतो, पण ती म्हणती मला कोथिंबीरच्या वड्या नाही आवडती, मला आळूच्या वड्या खायच्या. आळूच्या वड्या आपलं काय म्हणतात त्याला, आळूची पानं घेऊन आलो. मग आळूची पानं आणल्यापासून तिने कालपासून तयारी केली होती, सगळं तयारी करून ठेवली. आज बनवणार आहे तिची. तेच आता तुम्हाला दाखवतोय. बघा आमचं छोटंसं किचन आहे. सगळे तिने ते तयारी केली होती. हे कच्चं आणि हे आता त्याला तळते. आम्हाला नाही आवडत, तिला आवडत आळूच्या वड्या, म्हणून तिच्यासाठी खास घेऊन आलो होतो. तिनेच बनवले. खुश आहे बायको. हो बायको, बायकोला राग आलाय. तिला काम करताना कुणी काय मध्ये बोललं ना तिला राग येतो, खास करून जेवण बनवताना. श्रावणाच्या महिन्यामध्ये असं काय ना काही बनवायला तिला खूप आवडतं. आणि ती खरंच खूप सुंदरपणे स्वयंपाक करते. खूप छान बनवते. वर्ग हसला. का रे बाळा, का असं का हसला? का जेवण नाही बनवत चांगली? मग कोणत्या बायकोची तारीफ नवऱ्याने केली, बायकोला तर हसू येणारच ना. हसली तिला वाटले की हा नवऱ्याने प्रचंड एका दिवसाने हे केले. काय तारीफ केली? हा नवऱ्याने एवढ्या दिवसांनी माझी तारीफ केली. हा जेवणाबद्दल गा असे काय कधी तारीफ नाही का? काही कधी तारीफ करीत नाही मी तुझी, नाही का? हा मग चांगलं करतो. हा ना. जेवण का तुझी तारीफ? नाही का? जेवण. हा, आता कुठं झाली आमची पण तारीफ झाली. बघा आळूच्या वड्या आमच्या. तुम्ही पण बनवत असाल तर कधी आम्हाला पण सांगा. हो, आता पोराला सांगा टेस्ट करायला कशी झाली. गौरव खाऊ नको बाळा, तुझ्या आईने प्रेमाने बनवल्यात. हा गरम आहे, फुगून फुगून खा. आहे चांगली झाली, झाली चांगली झाली. चांगलं बनवलं तरी नाव ठेवणारच आहे. तसलेच आहेत तुम्ही. थोडे छान आहेत तेव्हा. अगं तसं नाही, अगं तसं नाही, तसंच आहे. तसंच आहे. हा, पण चांगलं केलं तर चांगलंच चांगलं म्हणलं ते नाही, काय नाही. चांगलं करा वाईट करा, तसंच आहे नाव. आमची पोरच चांगली आहेत फक्त. ना. पोरच चांगली आणि नवरे नाही. काय, जाऊ दे. तारीफ करतोय. काही गरज नाही. तू एवढी कष्ट करती आमच्यासाठी. तूच तर म्हणती तुम्हाला गिळायला खायला देते ना, बाकीचं काय. हसबादला रे बाबा तिथं. जास्त त्रास नको तुझी. बंद करा जरा. कुठल्याही बायकोला तिची तारीफ केलेली आवडत नाही, खास करून जेवण बनवण्याची. मला पण दोन शब्द मारले आता. खरं तर आज तिचं ना तोंड आलेले, तिला बोलता पण येत नाही, पण तरी त्या बिचाऱ्याने एवढं मन लावून स्वयंपाक बनवलाय. तर एखादी बायको असती म्हणली असती माझ्या तब्येत बरोबर नाही आहे, तुम्ही काहीतरी बाहेरून आणा नाही तर तुम्ही स्वतः करा. पण नाही, त्या बिचाऱ्याने आज स्वतः केलं. तिला सकाळपासून तुम्हाला एवढं आलं आहे ना, तिला बोलता येत नाही, नुसती आदत चालली. तिला ते त्रास सारखा होतोयच आहे, पण तरी तिने मेहनत केली आज. पोरगा म्हणते तिला आवडत आहे आणि ती म्हणती पोराला आवडत आहे.
आता दोघांमध्ये कोण जास्त खातं तेच बघायचं आता. संपल तर संपल तेव्हा जेवण आणले. दिमाग खराब झालेलं, तिचं डोकं दुखते बिचारीचं आज. चपात्या केल्या, भाकर केली. शनिवारचा उपवास होता तरी पण तिने एवढं काम केलेलं आहे आज. बिचारीचं डोकं पण दुखते आज. ते काय तोंड आल्यामुळं तिला आहे ना ती जरा कणकण आलेली आहे. तरी तिनं पोरासाठी एवढं जेवण बनवलं आहे. ते एखाद्या बाईने म्हटली असती माझी तब्येत बरोबर नाही, तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. बघा ते आमच्या आळूच्या वड्या. चला मग आता जेवून घेतो आम्ही. पोरगा जेवायला बसलाय. कसं झालं बाळा? आळूची वडी कशी झाली? मस्त. मम्मीने बनवली आहे, छान झाली. तिला थँक्यू बोल. थँक्यू. हां, आज आमचा ब्लॉगचा विषय होता, थोडक्यात होता, बऱ्याच दिवसांनी टाकलाय. कसं आहे म्हणजे पोराची पेपर चालू होती, परीक्षा होती, त्यामुळे बरेच दिवस आम्ही काही व्हिडिओ बनवले नाही, टाकत पण नव्हतो. त्यामुळे आमचे व्ह्यूज पण खाली आलेत भरपूर. काय कंटिन्यू टाकलं तरच यूट्यूबवाले पण जरा रिस्पॉन्स देतात, नाही टाकलं तर मग ते परत आपले व्ह्यूज आणि व्ह्यूज खाली जातात. तर आता पोराची परीक्षा असल्यामुळे थोडं दिवस आराम ठेवला, पण आता झाली त्याची पेपर. आता थोडे थोडे करून टाकत राहू. तो 2-3 दिवसांनी आमचे ब्लॉग शॉर्ट वगैरे येत राहतील. तर आमची वाळून फॅमिली लक्षात ठेवा, आम्ही तिघंच आहे, मी, माझी बायको आणि माझा पोरगा.